मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक ब्ल्यू चिप कंपनी डिस्कस करणार आहोत. ब्ल्यू चिप कंपनी म्हणजे जी कंपनी निफ्टी 50चा पार्ट आहे आणि जिचा मार्केट कॅप मोठा आहे आणि जी एक स्टेबल कंपनी आहे आणि जिच्यामध्ये चांगली ग्रोथ मिळते. कारण की आपण इथे पैसा कमवण्यासाठी आलो आहोत. तर ज्या कंपनीत चांगली ग्रोथ आहे त्याच कंपनीमध्ये आपण पैसा लावला पाहिजे, पण त्याबरोबर आपला पैसा हा सुरक्षित पण राहिला पाहिजे. कारण की रिस्क तेवढीच घेतली पाहिजे जेवढी आपली कॅपॅसिटी आहे आणि आपल्याला त्यातून प्रॉफिट होईल हे आपल्याला एक माहिती पाहिजे. त्यामुळे आज एक अशी चांगली ब्ल्यू चिप कंपनी आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत तिचं नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. इथे बघू शकता आपण सध्या कंपनी ही 3534 रुपयावर ट्रेड करत आहे. आपण इथे बघू शकता ही इंडियातली एक रिस्पेक्टेड लाईफस्टाईल कंपनी आहे आणि ही लीडरशिप पोझिशनवर आहे. काय काय करते कंपनी, तर कंपनी वॉचेस विकते, ज्वेलरी विकते, आयवेअर कॅटेगरीजमध्ये लीड करते आणि एक ट्रस्टेड ब्रँड आहे. टायटन ही कंपनी माहीत नाही असं फारच क्वचित लोक असतील आणि ही एक चांगली कंपनी आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही एक टाटाची ब्रँड आहे. तर टाटा कंपनी ही टायटन कंपनी चालवते. आपण इथे बघू शकता. जर आपण याचे ब्रँड कोणते कोणते आहेत बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता. स्किन आहे, फास्ट ट्रॅक आहे, टायटन आय प्लस, तनिष्क सगळ्यांना माहिती आहे, सोनाटा आणि टायटन या नावाने पण कंपनी आपले वॉचेस वगैरे विकते. जर आपण अजून पुढे बघितलं तर आपण इथे बघू शकता कंपनीचं मार्केट कॅप हे 3,13,642 करोड रुपये आहे. करंट प्राईस ही 3534 रुपये चालू आहे. स्टॉकचा पी बघितला तर हा जवळजवळ 90पर्यंत आहे. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटमध्ये ऑब्झर्व केलं असेल तर ज्या कन्झ्युमर कंपनी असतात म्हणजे जे डायरेक्ट लोकांना माल विकतात आपला, त्यांचा पी हा नेहमी हाय असतो. जर डीमार्टचं बघायचं झालं किंवा ट्रेंड्स कंपनी बघायची झाली तर या कंपन्यांचे पी हाय असतात. का? यांचा बिझनेस सोपा असतो. टायटन काय करते, घड्याळ बनवते, चष्मे बनवते, सोन्यामध्ये डील करते आणि सरळ कस्टमरला विकते. त्यामुळे आपण सरळ बघू शकतो की टायटनचे प्रोडक्ट जास्त विकले चाललेत म्हणजे टायटनचं प्रॉफिट वाढणार. तो बिझनेस हा समजायला सोपा असतो. जसं डीमार्टमध्ये गर्दी वाढली तर आपण समजतो की डीमार्टचा प्रॉफिट वाढणार. तर हे जे समजायला सोपे बिझनेस असतात आणि ज्यांची कुठेच पुढे जाऊन कमी होणार नाही. जसं लोक सोनं घालायचं कमी करणार नाही, घड्याळ घेणारच आहेत, चष्मे घेणारच आहेत आणि आता तर स्टायलिश अजून चष्मे येत आहेत किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये स्टाईल ही वाढत आहे. तर हे गोष्टी समजायला सोप्या आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये ग्रोथ ही आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मार्केटला सुद्धा या कंपन्यांना व्हॅल्यू देऊन चालत आहे. त्यामुळे मार्केट कधी पण जर कन्झ्युमर कंपन्या बघितल्या तुम्ही तर स्टॉकचा पी ही हा जास्तच असतो. त्यामुळे इथे 90चा पी रेशो आहे टायटनचा. ROE जर बघितलं तर 32 आहे आणि ROC 22 आहे. तर दोन्हीही चांगले आहेत, 20पेक्षा जास्त आहेत. कंपनीचा डिव्हिडंड यील्ड बघितला तर 0.28% आहे. जर अजून पुढे बघितलं आपण तर आपण इथे बघू शकता हा पी रेशोचा ग्राफ आहे. इथे प्रॉफिट EPS आहेत हे कंटिन्युअस वाढलेले आहेत. शेअरची प्राईस EPS एवढी नाही वाढली, त्यामुळे पी रेशो थोडा खाली गेलेला आहे. मीडियम पी जर बघितलं तर 86 आहे, त्यापेक्षा थोडासा जास्त आहे. सध्या 89.7 चालू आहे. तर मीडियम पीच्या जवळजवळ EPS आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जर आपण पुढे बघितलं तर चांगल्या गोष्टींमध्ये प्रॉफिट ग्रोथ ही 20% आहे लास्ट 5 वर्षाची आणि ROE हे 30% आहे लास्ट 3 वर्षाचं आणि कंपनी ही चांगला डिव्हिडंड पण देते. त्यामुळे आपल्याला डिव्हिडंडचाही फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आज टायटनने आपले अर्निंग घोषित केलेले आहेत. आपण अर्निंग बघूया. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, अर्निंग बघण्याच्या आधी आपल्याला मार्केटची काय अपेक्षा होती हे बघावं लागेल. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही अर्निंग एस्टिमेट म्हणजे काय अपेक्षा होती मार्केटची. इथे कंपनीचं नाव आहे टायटन. इथे रेव्हेन्यू बघू शकता आपण. रेव्हेन्यूची एक्सपेक्टेशन आहे 10,567 करोड आणि प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन आहे 876 करोड. आपण दुसऱ्या एका साईटवर अजून एक्सपेक्टेशन बघूयात. जर आपण इथे बघितलं तर हे वेगवेगळे
6 ब्रोकर आहेत. प्रत्येकाने आपापली जे अपेक्षा आहे ती इथं नोंदवली आहे. आणि ह्या 6ही ब्रोकरचं जर आपण ॲव्हरेज बघितलं तर आपण इथे बघू शकता ॲव्हरेज काय येत आहे. तर ॲव्हरेज आहे 11,054 करोड आणि प्रॉफिट आहे 811 करोड. तर ही अपेक्षा आहे. आपण लक्षात ठेवूया 11,054 करोड हे रेव्हेन्यू आहे आणि 811 रुपये हे प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन आहे. तर मित्रांनो तो बघू शकता आपण टायटनने Q4चे रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत. नेट प्रॉफिट हा 60% वाढला आहे आणि 786 रुपयापर्यंत हा पोहोचला आहे. कंपनीने 11 रुपयाचं डिव्हिडंड पण दिले आहे. तर कंपनीचे जे अपेक्षा होती मार्केटची ती 811 करोड रुपयाची होती, पण प्रॉफिट किती आला आहे 786 करोड रुपयाचा आलेला आहे. तर आपण इथे बघू शकता खाली लिहिलेलं आहे की टायटनचे जे रिझल्ट आहेत ते एस्टिमेटने मिस झालेले आहेत. जितकं एस्टिमेट केलं होतं त्यापेक्षा कमी आलेले आहेत. याचं रिझन काय आहे की गोल्ड प्राईस जरी वाढली असेल तरी जास्त प्राईस वाढल्यामुळे लोकांनी सोनं खरेदी करणं थोडं कमी केलं आहे. त्यामुळे जी अपेक्षा होती मार्केटला तेवढं प्रॉफिट वाढू शकलेलं नाही. जर आपण रेव्हेन्यू बघितला तर आपण इथे बघू शकता रेव्हेन्यू हा 10,047 करोड रुपये आले आहे. मार्केटची अपेक्षा ही होती 11,054 रुपये. तर त्यापेक्षाही रेव्हेन्यू कमी आलेला आहे. आपण जसं आता बघितलं की गोल्डची प्राईस वाढल्यामुळे थोडंसं डिमांडमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे रेव्हेन्यू हा कमी झाला आहे आणि त्यामुळे प्रॉफिटसुद्धा कमी झालेला आहे. जर ज्वेलरी सेगमेंटबद्दल बोलायचं झालं तर लास्ट क्वार्टरपेक्षा 19% इन्कम वाढलेला आहे. हे इयर ऑन इयर आहे आणि इंडियनमध्ये जो बिझनेस आहे हा 20%ने याचा वाढलेला आहे. खाली जर बघितलं तर पूर्ण इयरमध्ये कंपनीने टोटल 20% ग्रोथ दिलेली आहे आणि टोटल हे 38,353 रुपयाची प्रॉफिट ज्वेलरी सेगमेंटमुळे झालेले आहेत. जर एक्सपान्शनबद्दल बघितलं तर टायटनने आपल्या तनिष्क ब्रँडखाली देशामध्ये 3 ठिकाणी आपले स्टोअर ओपन केले आहेत. एक आहे दुबई, दुसरं शिकागो आणि तिसरं अमेरिका. आणि यामुळे पूर्ण जगामध्ये टोटल 16 स्टोअर टायटनचे हे झालेले आहेत. जर इंडियामध्ये बघायचं ठरवलं तर टोटल 11 स्टोअर कंपनीने लॉन्च केलेले आहेत आणि मिया हा नवीन ब्रँड केलेला आहे आता तयार. तनिष्क नंतर मिया हा पण ज्वेलरीमध्येच डील करतो. त्याचे टोटल 16 नवीन स्टोअर ओपन केलेले आहेत. जर आपण इथे बघायचं ठरवलं तर हे जे वॉचेस आणि वेअरेबलचं सेगमेंट आहे याच्यामध्ये पण 8% क्वार्टर ऑन क्वार्टर इन्क्रीज झालेली आहे आणि डोमेस्टिक ग्रोथ जर आपण बघितली तर ती पण 9% जवळपास आहे. जर कंपनीचे फायनान्शियल इयर बघितले आपण इथं क्वार्टरली रिझल्ट तर स्क्रीनवर तुम्हाला हा डेटा दाखवत आहे 12,494 रुपये, पण हा चुकीचा डेटा आहे. मार्च 2024 क्वार्टरचे सेल हे 10,000च्या रेंजमध्ये आलेले आहेत. तरी आपण एका दुसऱ्या साईटवर क्रॉस चेक करूया. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही नेट सेल हे 10,047 करोड रुपयाचे झालेले आहेत जानेवारी ते मार्च 2024 क्वार्टरमध्ये. तर स्क्रीनवर डेटा चुकीचा दाखवत आहे. आपण इथे बघू शकता हा चुकीचा डेटा दाखवत आहे. जर प्रॉफिट बघितलं तर 771 करोड हा बरोबर डेटा दाखवत आहे. आपण जर ॲन्युअल ग्रोथ बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता सेल हे वाढलेले आहेत 10,000 वरून हा जवळजवळ 51,000पर्यंत गेलेला आहे सेल. आणि प्रॉफिट जर बघितलं तर प्रॉफिटही हे कंटिन्युअस वाढलेले आहेत 700 करोडपासून आता जवळजवळ 3500 करोडपर्यंत हे प्रॉफिट गेलेले आहेत. आपण इथे बघू शकता की या क्वार्टरमध्ये जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहेत यावर्षी ते थोडे पडलेले आहेत. त्यामुळे एकतर रेव्हेन्यू कमी झाला थोडासा आणि प्रॉफिटचे मार्जिन कमी झाले, त्यामुळे प्रॉफिट हे अजून जास्त कमी झालं. जर कंपाऊंड सेल्स ग्रोथ जर बघितली मित्रांनो तर आपण इथे बघू शकता की डबल डिजिटमध्ये आहे आणि प्रॉफिट ग्रोथही ही डबल डिजिटमध्ये आहे. ह्या वर्षी सिंगल डिजिटमध्ये दिसते कारण की मार्जिन्स कमी झालेत आणि रेव्हेन्यू थोडा कमी झालेला आहे. पण यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात आधी हा सेल्स जो होता तो 17% होता
नंतर 21% आणि नंतर 33%. म्हणजे कंटिन्युअस कंपनी आपला सेल्स वाढवत आहे, कमी होत नाही आहे. कंपनी मोठी होत चालली आहे तेवढा त्याचा सेल्स अजून चांगला होत आहे. तसंच प्रॉफिटमध्ये बघितलं तर पहिले 17% 10 वर्षाचं, 5 वर्षाचं 20% आणि 3 वर्षाचं 54%. म्हणजे 3 वर्षात कंपनीने जास्त प्रगती केलेली आहे आणि कंपनी ही पुढे जाऊन अजून प्रगती करेल, कारण की आपण बघितलं की स्टोअर कंपनी उघडली आहे, नवीन नवीन ब्रँड कंपनी उघडत आहे. स्टॉक प्राईस हे जर बघितलं तर तुम्हाला इथे सगळे चांगले दिसतील. सगळे हे 25%पेक्षा जास्त आहेत आणि हे पुढे जाऊन अजून वाढतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुमचा पैसा हा 10 पट नक्की होईल आणि पैसा हा सुरक्षितसुद्धा राहील. जर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर आपण इथे बघू शकता 52.90% प्रॉमोटरची होल्डिंग आहे, ती तशीच आहे कंटिन्युअस. FIची 18% होती, ती हळूमध्ये काही कमी झाली आणि परत वाढवून 19%पर्यंत केलेली आहे. DI हा 10% आहे आणि पब्लिक जवळजवळ 17.5% आहे. टायटन कंपनीचं नाव घेतल्यानंतर एक मोठं नाव आपल्याला लक्षात येईल, म्हणजे राकेश झुनझुनवाला. राकेश झुनझुनवालाने जास्ती त्यांचा पैसा हा टायटन कंपनीतूनच कमवलेला आहे. जर आपण टेक्निकल चार्ट बघितला मित्रांनो तर आपण इथे बघू शकता टायटन कंपनी 1 वीकचा हा चार्ट आहे. सध्या कंपनी ही वर गेलेली आहे. इथे एक सुंदर चान्स होता आणि इथून कंपनी कंटिन्युअस वर गेलेली आहे आणि ती खाली येत नाही आहे. आता इथेच सपोर्ट घेत आहे. जास्त वर काही डिस्काउंट अवेलेबल नसल्यामुळे इथे खरेदी करण्याचा चान्स नाही, पण रिझल्ट मार्केटच्या अपेक्षेपेक्षा हे थोडेसे कमी आलेले आहेत. त्यामुळे हा जो स्टॉक पडला आणि आपण जशी 20%पर्यंतची ग्रोथ जर बघत असेल तर हा 3050 म्हणजे इथलचा जर सपोर्ट घेतला तर 3050पर्यंत जर आला तर आपल्याला 21%चा डिस्काउंट कंपनीमध्ये भेटेल. तर ही एक उत्तम संधी इथे चालून येईल. त्यामुळे टायटन कंपनी तुमच्या वॉचलिस्टमध्ये असू द्या. जर 3050पर्यंत स्टॉक जर आला तर तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. तसंच तुमच्या पोर्टफोलिओचे 10% ते 15%पर्यंतही अलोकेशन तुम्ही कंपनीला देऊ शकता, कारण की ही एक चांगली ग्रोथ देणारी आणि स्टेबल कंपनी आहे. जसं बजाज फायनान्स आहे तशीच टायटन ही सुद्धा कंपनी चांगली आहे, ज्यामध्ये तुम्ही निश्चिंत होऊन पैसा आपला लावू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ हा चांगला स्टेबल राहील. तर तुम्हाला मित्रांनो शेअर मार्केटबद्दल जर जास्त जाण नसेल तर तुम्ही अशा ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये पैसा लावला पाहिजे, ज्यांची ग्रोथ चांगली आहे आणि ज्याच्यामध्ये रिस्क कमी आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये वगैरे पैसा न लावता अशा कंपन्यात तुम्ही डायरेक्ट पैसा लावला तर तुम्हाला खूप काही रिसर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. ह्या कंपन्या तुम्हाला दिवसेंदिवस दिसतात किती सेल होत आहे. टायटन तुम्हाला प्रत्येकजण वापरतो. डीमार्टसारखी कंपनी, बजाज फायनान्ससारखी कंपनी, अशा कंपन्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्की ठेवल्या पाहिजे. यामुळे रिस्क कमी होते आणि एक तुम्हाला शिकण्यासारखंही मार्केटमध्ये अशा कंपन्यांमधून मिळतं, कारण की कन्झ्युमर कंपन्या ह्या चांगल्या प्रकारे रिटर्न देतात. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.